नमस्कार. वेलकम टू सोशॉलॉजिकल वर्ल्ड. या समाजशास्त्र विश्व या चॅनलमध्ये मी समाजशास्त्राचे विद्यार्थी, समाजशास्त्राचे सर्व प्राध्यापक, समाजशास्त्राचे अभ्यासक आणि या सर्वांचं स्वागत करतो. आपण मागील व्हिडिओमध्ये सामाजिक संशोधन पद्धती या मॉड्यूलपैकी संशोधनाचे तंत्रे या अनुषंगानं निरीक्षण, सामाजिक निरीक्षण या पद्धतीचा अभ्यास केला होता. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक निरीक्षण पद्धतीचा अवलंब केला होता आणि मग ह्या आताच्या व्हिडिओमध्ये आपण निरीक्षणाचे फायदे आणि निरीक्षणाचे तोटे पाहणार आहोत. हे लेक्चर क्रमांक 3 या अनुषंगानं आपण या ठिकाणी याचा विचार करणार आहोत. प्रामुख्याने सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये निरीक्षणाचा आपण अभ्यास करत असताना काही बाबी आपण लक्षात घेणं गरजेचे असतात की निरीक्षण हे वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण आहे. की जसं की आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये असं म्हणालो होतो की निरीक्षण हा सामाजिक संशोधन पद्धतीचा आधार आहे. सामाजिक स्वरूपाच्या शास्त्राचं संशोधन करत असताना निरीक्षण पद्धती अत्यंत महत्त्वाची असलेली आपण बघितलेली आहे. आणि मग सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असताना ह्या निरीक्षण पद्धतीचा जो आपण वापर करतो की प्रामुख्यानं सहभागी स्वरूपाचं निरीक्षण आहे, असहभागी स्वरूपाचं निरीक्षण आहे, अर्धसहभागी स्वरूपाचं निरीक्षण आहे, नियंत्रित स्वरूपाचं निरीक्षण आहे. आणि मग ह्या विविध प्रकारच्या निरीक्षणाचा अभ्यास करून सामाजिक शास्त्रामध्ये जो आपण संशोधन करत असतो, या संशोधनाच्या अनुषंगाने विचार करत असताना काही गोष्टी आमच्या लक्षात येतात आणि त्या गोष्टी म्हणजे प्रामुख्यानं ह्या निरीक्षणाच्या विविध प्रकारचे फायदे कोणते आहेत आणि निरीक्षणाचे तोटे कोणते आहेत. ज्यावेळेस आपण निरीक्षणाच्या फायद्याच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळेस निरीक्षणाचा जो फायदा आहे त्याच्यातला पहिला घटक असा आहे की यथार्थता आणि विश्वसनीयता. निरीक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करत असताना ज्यावेळेस संशोधक हा निरीक्षण करत असतो, त्या संशोधन क्षेत्रामध्ये जाऊन तो अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं जे अवलोकन करत असतो, हे अवलोकन करत असताना तो अत्यंत निपक्षपातीपणे त्याचं अवलोकन करत असतो. आणि मग निपक्षपातीपणे अवलोकन करत असताना तो घटनांची जवळून पाहणी करतो. घटनेच्या जवळून पाहणी केल्यानंतर वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे तथ्य हे त्याला प्राप्त होत असतात. आणि प्रामुख्यानं मग वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्य प्राप्त होत असताना त्याला इतर लोकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता अजिबात नसते. आणि म्हणून मग या अनुषंगानं निरीक्षण पद्धतीचा वापर करताना यथार्थता आणि विश्वसनीय अशा प्रकारचे तथ्य संकलन संशोधकाला करता येते. आणि म्हणून मग ह्या निरीक्षण पद्धतीचा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा फायदा आहे. निरीक्षण पद्धतीचा दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे तपासणीची सोय. निरीक्षणाच्या माध्यमातून संशोधक हा प्रत्यक्ष ज्या समूहाचा तो अभ्यास करणार आहे, ज्या गटाचा तो अभ्यास करणार आहे, त्या गटाचं प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करत असतो. कधी अर्धसहभागी कधी सहभागी निरीक्षण करत असतो. आणि मग अशा प्रकारचं निरीक्षण करत असताना संशोधक तिथं स्वतःच्या वाणीचा आणि डोळ्याचा प्रत्यक्ष वापर करून त्याचा अभ्यास करत असल्याच्या कारणामुळं त्याला एकतर इतरावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही आणि वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे तथ्य तो संकलित करू शकतो. आणि मग अशा प्रकारचे तथ्य संकलित होत असताना संशोधक हा प्रत्यक्ष त्या फील्डमध्ये असल्यामुळं अनुभव प्रमाणितेच्या आधारावर त्याचा अभ्यास अवलंबून असतो. आणि मग अनुभव प्रमाणतेच्या आधारावर ही सर्व प्रकारची तथ्ये तो संकलित करत असल्याच्या कारणामुळं त्या तथ्याची पुनर्तपासणी त्याला करता येते. आणि मग पुनर्तपासणीची सोय ह्या निरीक्षण तंत्रामध्ये असल्यामुळं ते एक त्याचं महत्त्व आहे. आणि त्यानंतर निरीक्षण पद्धतीचा जो तिसरा फायदा आहे तो तिसरा फायदा म्हणजे गृहीतकर्त्याच्या निर्मितीसाठी निरीक्षण पद्धती उपयुक्त ठरते. म्हणजे गृहीतकर्त्याच्या निर्मितीला चालना. गृहीतकर्त्याच्या निर्मितीला ज्यावेळेस आपण चालना म्हणतो त्यावेळेस निरीक्षणाच्या बाबतीमध्ये एक बाब आम्ही लक्षात घेणं गरजेचे आहे की ज्यावेळेस संशोधक हा प्रत्यक्ष त्या संशोधनामध्ये जात असतो, त्या प्रत्यक्ष फील्डमध्ये जात असतो, त्यावेळेस तो जे काही निरीक्षण करत असतो ते निरीक्षणाच्या आधारावर जी तथ्ये निर्माण केली जातात त्या सर्व प्रकारच्या तथ्याच्या
अनुषंगानं संशोधकाचा तथ्य संकलनाचा एक अनुभव तयार होत असतो. आणि मग तथ्य संकलनाचा संशोधकाचा अनुभव तयार झाल्याच्या कारणामुळं ह्या अनुभवावर आधारित निर्माण केलेल्या मिळवलेल्या तथ्याच्या आधारावर नवीन अशा प्रकारची गृहीत कृत्ये मांडली जातात. प्रामुख्यानं काही संशोधनामध्ये आम्ही पायलट स्टडी करत असतो आणि मग पायलट स्टडी करत असताना प्रत्यक्ष संशोधक हा त्या फील्डमध्ये जातो, त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण करतो आणि निरीक्षण केल्याच्या नंतर त्या सामाजिक समस्येच्या किंवा जे संशोधनासाठी जो विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगानं प्रत्यक्ष माहिती घेऊन आल्यामुळं पुढे अभ्यास करण्यासाठी त्या अनुषंगानं जी गृहीत कृत्य आम्हाला निर्माण करावी लागतात त्या गृहीत कृत्याच्या निर्मितीमध्ये ते केलेलं जे निरीक्षण आहे ते अत्यंत उपयुक्त ठरते. आणि मग त्या आधारावर गृहीत कृत्याची मांडणी करून संशोधनाला चालना देण्याचं काम ह्या निरीक्षणाच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून मग गृहीत कृत्याच्या निर्मितीला चालना हे एक निरीक्षणाचं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं महत्त्व आहे. निरीक्षण पद्धतीचं पाचवं वैशिष्ट्य असं की सुलभ आणि प्राथमिक स्वरूपाची पद्धती. निरीक्षणच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे आणि ती म्हणजे निरीक्षणकर्त्याला कुठल्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे, उद्देशपूर्ण पाहणे, त्याचं अवलोकन करणे, घटनेचा प्रत्यक्ष उपस्थित राहून अभ्यास करणे आणि वस्तुस्थिती दर्शक माहिती मिळवणे ही अत्यंत साधी आणि सोपी ही निरीक्षण पद्धती आहे. आणि म्हणून मग प्रायमरी स्वरूपाचा डेटा कलेक्शन करत असताना ही जी पद्धती आहे ही अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची पद्धती असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा कुठल्याही प्रकारचं वेगळ्या अशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन निरीक्षण करावं लागतं असं नसल्याच्या कारणामुळं ही पद्धत अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे. म्हणून हे एक त्याचं फार महत्त्व असलेलं आपल्याला लक्षात येते. आणि मग त्याच्यानंतरचं जे निरीक्षण पद्धतीचं महत्त्व आहे ते म्हणजे सामूहिक व्यवहाराचं अध्ययन. ज्यावेळेस आम्ही सामूहिक व्यवहाराचं अध्ययन म्हणतो त्यावेळेस एखाद्या संशोधकाने संशोधनासाठी निवडलेल्या एखाद्या सामाजिक समस्येच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस संशोधक अभ्यासाला जातो त्यावेळेस ज्या समूहाचा अभ्यास करायचा आहे त्या समूहाच्या सर्व प्रकारच्या व्यवहाराचा अभ्यास करता येतो. याचं कारण असं की सहभागी निरीक्षण असेल, अर्धसहभागी स्वरूपाचं निरीक्षण असेल, ह्या निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून जर संशोधन कार्य पूर्ण होत असेल, संशोधन कार्य जर पुढे जात असेल तर संशोधक हा प्रत्यक्ष तिथं उपस्थित असल्याच्या कारणामुळं ज्या समूहाचा तो अभ्यास करायला गेला आहे त्या समूहाचे आचार विचार, त्या समूहाच्या आवडीनिवडी, त्या समूहाची जे संस्कृती आहे, रूढी आहे, प्रथा आहेत, परंपरा आहे, ह्या सर्व घटनांचा आणि व्यवहारांचा तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी अभ्यास करत असतो, स्वतःच्या नजरेने बघत असतो आणि मग त्या अनुषंगानं आवश्यक असलेली तथ्ये ती जमा करत असतो. आणि म्हणून मग तथ्य संकलनाच्या तंत्रामध्ये निरीक्षण पद्धतीमधलं हे एक अत्यंत चांगल्या प्रकारचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी ध्यानात घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतरचं जे महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे लोकप्रिय पद्धती. निरीक्षण पद्धती ही मुळामध्ये प्रामुख्यानं एक वास्तववादी स्वरूपाचं सामाजिक तथ्य संकलन करण्याचं एक प्रमुख अशा प्रकारचं तंत्र आहे. याचं कारण असं आहे की ही पद्धती अत्यंत साधी आहे, सोपी आहे आणि मग साधी सोपी पद्धत असल्याच्या कारणामुळं अनेक संशोधकाला ही उपयुक्त ठरते. आणि म्हणून मग ही पद्धती फार लोकप्रिय झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग ह्या लोकप्रिय पद्धतीचं जास्तीत जास्त लोक फायदा घेऊन निरीक्षणाच्या माध्यमातून तथ्य संकलन करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि मग ही पद्धती ही एक लोकप्रिय पद्धत म्हणून ओळखली जाते. हे अशाही प्रकारचं एक महत्त्व या निरीक्षण पद्धतीचं आपल्याला सांगता येते. आता ज्याप्रमाणे ह्या निरीक्षण पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आहेत, त्याचं महत्त्व आहे, तसे याचे काही डिसएडव्हान्टेज देखील आपल्याला असलेले बघायला मिळतात. म्हणजे निरीक्षणाचा वापर करून संशोधन करत असताना जसं एक चांगल्या प्रकारची पद्धती आहे म्हणून आपण याचा उपयोग करून घेतो, त्या पद्धतीनं याच्यामध्ये असलेले जे दोष आहेत हे देखील तेवढेच पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्यामधला जो पहिला दोष आहे तो म्हणजे व्यक्तिनिष्ठता. निरीक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही संशोधनाला सुरुवात करतो, निरीक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही तथ्य संकलित करायला सुरुवात करतो त्यावेळेस
प्रत्यक्ष संशोधक हा त्या फील्डमध्ये त्या घटनेचं अवलोकन करायला जात असताना, निरीक्षण करायला गेलेले असताना बऱ्याचदा अशी घटना घडते की त्याच्या आवडीनिवडीचं प्रतिबिंब त्या संशोधनामध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा एक त्याच्यामधला एक दोष आहे. एवढंच नाही तर स्वतःचे जे मत आणि मतांतर आहेत, हे मत आणि मतांतर त्याच्यामध्ये तो मांडण्याची देखील शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. किंबहुना त्या प्रत्यक्ष सहभागाच्या माध्यमातून बऱ्याचदा पक्षपाती स्वरूपाचं जे मत आहे, पक्षपाती स्वरूपाची भावना जी आहे ती देखील त्याच्यामध्ये बळावण्याची शक्यता असते. म्हणून हे एक डिसएडव्हान्टेज जे आहे हे आपल्याला निरीक्षण पद्धतीमध्ये असलेलं बघायला मिळते. त्याच्यानंतरचं जे आहे ते दुसरं, घटनांचे पूर्ण निरीक्षण अशक्य आहे. याचा अर्थ असा होतो की बऱ्याचदा अशा काही संमिश्र आणि एक ज्याला आपण म्हणतो की कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचे काही कॉम्प्लेक्स असलेल्या समाजाच्या काही घटना असतात, अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्याचं निरीक्षण करणं संशोधकाला अशक्य बनते. की प्रामुख्यानं जर आपण विचार केला की नवदाम्पत्यांचे जे समस्या आहेत किंवा कुठल्याही दाम्पत्याच्या वैयक्तिक त्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या ज्या समस्या आहेत, त्या कौटुंबिक जीवनाच्या समस्येचा संशोधकाला जवळून अभ्यास करता येत नाही. तसेच कौटुंबिक संघर्षामध्ये सुद्धा, कौटुंबिक स्वरूपाच्या सामूहिक संघर्षामध्ये संशोधक हा त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. आणि मग अशा ठिकाणी त्याला जे आवश्यक असणारी जी तथ्य आहेत ती तथ्ये मिळवता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामधला एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येते. एवढंच नाही तर इतर प्रकारची सामाजिक स्वरूपाची जे समस्या आहेत, जे दंगे वगैरे आहेत, जातीय स्वरूपाच्या ज्या दंगली आहेत, धार्मिक स्वरूपाच्या ज्या दंगली आहेत, अशा प्रकारच्या दंगलीमध्ये संशोधकाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही. म्हणून हा एक या पद्धतीमधला एक गंभीर अशा प्रकारचा दोष आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर समूह व्यवहारामध्ये कृत्रिमता. समूह व्यवहारामध्ये कृत्रिमता म्हणजे काय की संशोधक हा संशोधनाला गेल्यानंतर ज्या समूहाचा तो अभ्यास करणार आहे, ज्या सामाजिक घटनांमध्ये अभ्यास करत असताना ज्या लोकांचा तो अभ्यास करणार आहे, त्या लोकांमध्ये सहभागी झाल्यानंतर बऱ्याचदा त्या लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कृत्रिमता येऊ शकते. की जसं एखाद्या झोपडपट्टीच्या व्यवस्थेमध्ये अभ्यास करायला गेला, दरिद्री या ठिकाणी अभ्यास करायला गेला, कुठल्या तरी एखाद्या एक गंभीर अशा प्रकारची कोणती तरी सामाजिक समस्या आहे, प्रॉस्टिट्यूशनची समस्या आहे, तर अशा ठिकाणी तो जर अभ्यासाला गेला तर अशा ठिकाणी जे लोक एक उत्तरदाते म्हणून निवडलेले आहेत, अशा उत्तरदात्यांच्या लक्षात येते की आपल्यासोबत संशोधक देखील आहे. एक नवीन व्यक्ती आपल्यासोबत वावरत आहे, एक नवीन व्यक्ती आपल्या ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये सहभागी झालेला आहे. अशा वेळेस त्या लोकांचं दैनंदिन जे जीवन आहे, दैनंदिन स्वरूपाचा जो त्याचा व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये ते लोक निश्चितचपणे कृत्रिमता आणत असतात. आणि मग अशा प्रकारची कृत्रिमता ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस मात्र संशोधकाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे तथ्य निश्चितचपणे जमा करता येत नाहीत, मिळवता येत नाही. त्याच्यामुळं हा एक या पद्धतीमधला दोष म्हणावा लागेल. त्याच्यानंतरचं चौथं जे डिसएडव्हान्टेज आहे, हा म्हणजे ज्याच्यामधला जो दोष आहे तो दोष म्हणजे कालावधीची जी मर्यादा आहे, कालावधीची मर्यादेचा या ठिकाणी एक गंभीर स्वरूपाचा दोष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं की संशोधनाची एक विशिष्ट अशा प्रकारची एक मर्यादा असणं गरजेचं आहे, कालावधीची त्याला मर्यादा असणं गरजेचं आहे. एका ठराविक वेळेमध्ये केलेलं संशोधन हे समाज उपयुक्त लवकर होऊ शकते, परंतु निरीक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस संशोधन केलं जाते त्यावेळेस मात्र निश्चितचपणे त्याला कालावधी हा जास्त लागत असतो. दीर्घकालीन चालणाऱ्या काही घटना असतात आणि मग दीर्घकालीन चालणाऱ्या घटनांमध्ये संशोधक ज्यावेळेस निरीक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करत असतो त्यावेळेस त्याला जास्तीत जास्त वेळ लागण्याची शक्यता असते. आणि मग अशा प्रकारचं संशोधन करत असताना त्याला तथ्ये ही चांगल्या प्रकारची मिळतीलही, परंतु ती लवकर समाज उपयोगी होणार नाहीत. म्हणून हा एक दोष त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितचपणे सांगता येईल. या नंतरचा जो दोष आहे तो दोष म्हणजे खर्चिक आणि कालबाह्य स्वरूपाच्या घटना. प्रामुख्यानं निरीक्षण पद्धतीचा आम्ही विचार करत असताना एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की निरीक्षण हे करत असताना संशोधकाला त्यामध्ये सहभागी होणं बऱ्याचदा गरजेचं असते. आणि मग
ज्या समूहाचा अभ्यास निवडलेला आहे, ज्या जाती जमातीचा अभ्यास निवडलेला आहे, अशा प्रकारच्या जाती जमाती बऱ्याचदा दुर्गम भागामध्ये राहतात आणि मग दुर्गम भागामध्ये वेळोवेळी जाणं, दुर्गम भागामध्ये वेळोवेळी व्हिजिट करणं, सहभागी होणं, तिथं राहणं हे संशोधकाच्या दृष्टिकोनातून एक खर्चिक अशा प्रकारची बाब आहे. याचं कारण असं आहे की सर्वसाधारण जर संशोधक असेल, त्याची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसेल तर त्याला संशोधन करता येणार नाही. अशा पद्धतीचं संशोधन ज्यावेळेस आपण एखाद्या एजन्सीकडून आपण जर फंड घेतलं, गव्हर्नमेंटकडून जर फंड घेतलं, तर त्या फंडाच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारचे प्रोजेक्ट बऱ्याचदा राबवता येतात. जसे की आपण UGC कडून, ICSSR कडून किंवा वुमन कमिशनकडून, नॅशनल वुमन कमिशनकडून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोजेक्ट घेतो, त्या प्रोजेक्टमध्ये ही प्राध्यापकांच्या दृष्टिकोनातून सोयीची बाब आहे. परंतु जे इतर सर्वसाधारण अशा प्रकारचे जे स्कॉलर्स आहेत किंवा जे संशोधन करू इच्छिणारे आहेत, अभ्यासक आहेत, अशा लोकांना हे थोडं खर्चिक जाते. त्याच्यामुळं हा एक याच्यामधला दोष आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा की ज्या घटना समाजाच्या हिताच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, परंतु त्या दीर्घ कालावधीमध्ये कालबाह्य झालेल्या आहेत, त्या खूप दिवसापूर्वी घडून गेलेल्या आहेत, तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये संशोधकाला निश्चितचपणे निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करता येत नाही. म्हणून हा एक त्याच्यामधला दोष आहे. याशिवाय निरीक्षण क्षेत्राची जी व्याप्ती आहे, ह्या व्याप्तीच्या बाबतीमधला देखील एक दोष आहे आणि तो असा म्हणता येईल आपल्याला की ज्यावेळेस एखादं संशोधन क्षेत्र आम्ही संशोधनासाठी निवडत असतो आणि संशोधनासाठी ते क्षेत्र निवडल्यानंतर ज्यावेळेस संशोधन प्रत्यक्ष करायचं असते आणि मग ह्या निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण संशोधन करायला जातो, त्यावेळेस त्या संशोधन क्षेत्राची जी व्याप्ती असते ती बऱ्याचदा जास्त असते आणि व्याप्ती जास्त असल्याच्या कारणामुळं त्याचा परिणाम आपल्याला हा दिसून येतो की जेवढी संशोधनाची व्याप्ती आहे तिथपर्यंत हा संशोधक निश्चितचपणे पोहोचेल याची आपल्याला काही गॅरंटी नसते. आणि म्हणून मग ह्या संशोधन पद्धतीमधला, ह्या निरीक्षण पद्धतीमधला हा एक दोष असल्याचं आपल्याला निश्चितचपणे लक्षात येईल. तरीही ही सामाजिक संशोधनामध्ये तथ्य संकलनाच्या बाबतीमध्ये निरीक्षण ही जी तथ्य संकलनाची पद्धती आहे, निरीक्षण हे जे तंत्र आहे, हे तंत्र अत्यंत उपयुक्त आहे. या अनुषंगानं ह्या निरीक्षण तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन कार्यामध्ये केला जातो आणि मग त्या अनुषंगानं समाज उपयोगी तथ्य मिळवून त्याच्या अनुषंगाने सिद्धांताची निर्मिती केली जाते. या ठिकाणी निरीक्षणाचे जे फायदे आणि तोटे आहेत, जे निरीक्षणाचे जे इम्पॉर्टन्स आणि डिसएडव्हान्टेज जे आहेत, हे या ठिकाणी संपलेले आहेत. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नावलीच्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत आणि मग हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडलेला असेल. या अनुषंगानं आपण विविध प्रकारचे संशोधनावरली पुस्तकं देखील वाचणं गरजेचे आहे. हा व्हिडिओ आपल्याला म्हणजे निरीक्षणाचे फायदे आणि तोटे लक्षात आणून दिलेला आहे. आपण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण याला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत कसा जाईल या अनुषंगानं आपण प्रयत्न करावेत. धन्यवाद.